मला फक्त ओबीसींचं नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय। ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्नशील मंत्री पंकजा मुंडेंचं एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात वक्तव्य। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं। काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण, कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या काही दिवसात कळेल। संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक वक्तव्य। तर या संदर्भात राज्याचे प्रमुख निर्णय घेतील, राणेंची प्रतिक्रिया। बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा आज दुसरा दिवस। नेकनूरमधील मुक्कामानंतर आज पुन्हा यात्रा सुरू। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीत मोर्चा। देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। कसबा चौक येथे सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद। हत्येच्या कटात आरोपींना पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मराठा समाजाची मागणी। पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपी गौरव आहुजाची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण। गौरव आहुजा आणि भागेश ओसवालला आजच कोर्टात हजर करणार। गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण। कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळल्याची सूत्रांची माहिती। गौरव आहुजाचा माफी मागताना व्हिडिओ समोर। अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात। तर माझं कालचं कृत्य चुकीचं, मी मनापासून माफी मागतो। व्हिडिओतून गौरवचा माफीनामा। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज शिरूर कासार बंदची हाक। पोलीस ठाण्यावर निघणार आक्रोश मोर्चा। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस बंदोबस्त। प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉइस कारवरून महेश मोतेवारचा धक्कादायक आरोप। केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत संबोधित करणार। संघटना मजबूत करण्याच्या उद्देशानं निर्धार शिबिर। पिंपरीमध्ये मनसेचा 19वा वर्धापन दिन साजरा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही। हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। प्रशांत कोरटकरबाबत महायुतीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। रणजितसिंह मोहिते पाटलांचा मुलगा विश्वतेज सिंह यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवारांनी लावली हजेरी। शरद पवारांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले। मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटर येथे मंत्री नितेश राणेंकडून कोकण महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार। उदयसिंह पाटील उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, सूत्रांची माहिती। उदयसिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलासकाका उंडाळकरांचे पुत्र। पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसला धक्का। मी सर्वांच्याच संपर्कात, जयंत पाटलांचं सूचक विधान। भाजपच्या संपर्कात आहात का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं वाशिमचं पालकत्व पद स्वीकारावं। काँग्रेसचे आमदार अमित जनक यांची विधानसभेत मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हा प्रमुखपदी संतोष पाटलांची निवड। अमर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रिक्त होती जागा। सोलापूरच्या करमाळ्यातील केम विविध सोसायटीवर दत्तात्रय बिचितकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड। माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचा एकहाती सत्ता। बेताल वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा। सोलापूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंचा सहभाग। इचलकरंजीत ठाकरे गट आक्रमक। भैयाजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं। जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही। केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं। उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट। जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता। करांमध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। दुबईत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम थरार रंगणार। चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताकडे संधी। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार। कसारा स्थानकात आजही ब्लॉक। उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार। मुंबईच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ। आजपासून पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगडला उष्णतेचा येलो अलर्ट। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमानात वाढ। तापमानाचा पारा 40 अंशावर। नागरिकांनी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, तज्ज्ञांचा सल्ला।
मुंबईतील लालबाग उड्डाणपूल दुरुस्त करण्याची मागणी. उड्डाणपूल मृत्यूचा सापळा असल्याची पोस्ट व्हायरल. लालबाग उड्डाणपुलावरील खड्डे दाखवणारे फोटो ट्विट. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. 17 पालक मंडळासाठी मतदान होणार, तर 19 एप्रिलला मतमोजणी होणार. उच्च दर्जाची साखर निर्मिती केल्याबद्दल कराडच्या जयवंत शुगर्स साखर कारखान्याला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान. दिल्लीत शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात सन्मान. सोलापुरातील माढ्याच्या टाकळीमध्ये लोहार समाजाचं 6 दिवसांपासून आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं समाज आक्रमक. आज आंदोलनात शालेय विद्यार्थीही सहभागी. नाशिकमधील पालिकेच्या शाळांमध्ये नासाच्या अभ्यासासाठी संधी. इस्रो भेटीनंतर आता नासाच्या शैक्षणिक उपक्रमांचा लाभ. मेरिट टेस्टद्वारे विद्यार्थ्यांची निवड होणार. पहिल्या टप्प्यात 100 विद्यार्थ्यांना नासाच्या अभ्यासासाठी पाठवलं जाणार. परभणीत मार्च महिन्यात येलदरी जलाशयात 75% समाधानकारक जलसाठा उपलब्ध. परभणीसह हिंगोली आणि नांदेडकरांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार. गोंदिया जिल्ह्यातील 93,000 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार फार्मर आयडी. 1.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फार्मर आयडीसाठी नोंदणी. सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदारानं बोगस रक्त चाचण्या दाखवून बिलं उचलली. माहिती अधिकारातून बाब उघड. वैद्यकीय शिक्षण विभागानं तात्काळ चौकशीचे आदेश मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांना दिलेत. संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त देहूमध्ये दिंडी सोहळा. गावागावात दिंडीवर पुष्पवृष्टी करत स्वागत. परसबाग निर्मिती स्पर्धेत भोरच्या नांद येथील शाळेचा प्रथम क्रमांक. विद्यार्थ्यांकडून विविध पालेभाज्यांची लागवड. गोंदियातील कल्लू यादव गोळीबार प्रकरणी आणखी 6 आरोपींना अटक. मुख्य आरोपी प्रशांत मेश्रामनं नाव सांगितल्यानंतर पोलिसांची कारवाई. पुण्याच्या पवना धरण परिसरात एका किराणा दुकानाला आग. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक. शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात. वीज खांब चोरणारी टोळी जेरबंद. नागपुरातील 3 जणांना बेड्या. तिरोडा गुन्हे शाखेची कारवाई. चोरीचा माल जप्त. वसईपूर्व वालिवच्या विठ्ठल मंदिराजवळ अफजल ट्रेलरच्या धडकेत हायटेन्शन वायर तुटली. 2 तासांसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प. पुण्याच्या रांजणगावात 20 लाखांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश. रांजणगाव MIDC पोलिसांच्या सायबर पथकाची कारवाई.